काय जमीन फिमीन संपत्ती या चलत राहतात, ज्याच्याजवळ माणसं आहेत तो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर आणि मी कळस, तू गोभी आणि मी गड्डा. व्याकरण नाही जुळलं तरी केमिस्ट्री जुळलेली असते माणसाची. मुलगी किती सुंदर आहे हे बघत असताना तिला किती भाव आहेत हे भी बघितलं पाहिजे. कल उसके साथ था, आज इसके साथ हूं, कल किसके साथ रहूंगा मालूम नहीं. अरे तुका माणूस आहे का गाजर गवत आहे. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुंबिनीचा धनी ग. दारूचा मोह चांगला नसतोच, पण मोहाच्या दारू नंबर 1 असते. लग्न जमण्याच्या आधी निबंध लिहिल्यासारखं बोलतात आणि लग्न झाल्या 10 वर्षानं एका वाक्यात उत्तर द्या. पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय देशमुख सर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला संपर्क केला. विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व सन्माननीय विचार मंच, या कार्यक्रमाचे आयोजक विद्यार्थी, संयोजक विद्यार्थी आणि स्नेहसंमेलनामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्वांनी स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि आपल्यापैकी बहुतांश जणांना पारितोषिक आता मिळणार आहे. पारितोषिक मिळणाऱ्या सर्वांचं अगोदरच अभिनंदन करतो, नंतर मी विसरून जाईल. स्नेहसंमेलनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि अतिशय आनंदानं सजून धजून मेकअप करून या ठिकाणी उपस्थित झालात. मी सुरुवातीलाच आपल्याला आश्वस्त करतो, अगोदर सांगतो की माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका, मी गंभीर वगैरे बोलणार नाही. नाहीतर परिचय एवढा मोठा करून दिलाय, माणूस तर असा दिसायलाय, आता काय तासभर आपलं काही खरं नाही. तर असं काही नाहीये. कवी हा कवितेनं शोभतो, भाषणानं शोभत नाही. कवीने कविताच म्हणल्या पाहिजे. आणि माझ्या मुलीनं सकाळी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलाय. माझी मुलगी तिनेही एकदा दोनदा रिपीट केलेला आहे. तिनं सांगितलं की पप्पा, व्हेटरनरीला, MBBSला, BMSला गेलेले सगळे मुलं एकदा दोनदा रिपीट करून गेलेले असतात. मोटिवेशनल स्पीच खूप झालं त्यांना. बरोबर आहे ना? मोटिवेशनल स्पीच 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आम्ही खूप ऐकलेलं असते. म्हणे तिथं देऊन मोटिवेशनल स्पीच देऊ नका. तुम्हाला कविता येतात तुम्ही कविताच म्हणा. तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी तुम्हाला तसं काही स्पीच देणार नाही. तुमच्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की माझा विषय मराठी आहे, तुमचा व्हेटरनरी आहे, म्हणजे मला व्हेटरनरीतलं काही कळत नाही, ओके नाही. त्यामुळे तुमच्या विषयात मी काही घुसायचं कारण नाही. मी फक्त कविता म्हणणार आहे, तुम्हाला फक्त तुमच्याशी संवाद साधणार आहे. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, तुम्ही आयुष्यभर मला विसरणार नाही त्याची मला खात्री आहे, कारण मी कविता तशा म्हणणार आहे. मी अतिशय प्रेमळ माणूस आहे. मी माझ्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही. लहानपणापासून माझ्यावर फार चांगले प्रेमाचे संस्कार झालेले आहेत आणि मी कुणालाही प्रेमाच्या शुभेच्छा देत असतो. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं मेकअप करून आलात आणि स्नेहसंमेलन म्हणजे प्रत्येकाच्या आत एक स्नेहसंमेलन असतं. स्नेहसंमेलन ही एक वृत्ती आहे. तुमच्या स्नेहसंमेलनामुळे आम्हाला स्नेहसंमेलन आठवतं की आपल्याही महाविद्यालयामध्ये, आम्ही महाविद्यालयात असताना आमचंही स्नेहसंमेलन झालं होतं. आम्हालाही तेव्हा पारितोषिक मिळाले होते आणि त्या पारितोषिकाचा आम्हाला जो आनंद झाला होता तो आनंद आज तो आठवतो आम्हाला. म्हणून तुमचं स्नेहसंमेलन खूप महत्वाचं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे साहेब माननीय लक्ष्मणरावजी कटिंग यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. माझा भाचा अमरनाथ भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्याचंही स्वागत करतो. बघा, स्नेहसंमेलन ही आपल्या आत असलेली एक भावना असते. तुमचं स्नेहसंमेलन पाहिल्यानंतर मला माझं स्नेहसंमेलन आठवलं. सरांनी आता माझा परिचय करून देताना मला विद्यापीठाचं गोल्ड मेडल आहे, वक्तृत्वाचं आहे, अभिनयाचं रौप्य पदक आहे, महाराष्ट्रातले इतके पुरस्कार आहेत असं सगळं सांगितलं. मी 1997ला महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करत होतो सर. आणि वर्षभरामध्ये 41 स्पर्धेपैकी 34 ठिकाणी माझा पहिला क्रमांक आलेला होता. 34 ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत नंबर आला. हे मी अभिमानाने याच्यासाठी म्हणजे अभिमानानं सांगत नाहीये, महत्वाची गोष्ट पुढे आहे. 34 ठिकाणी सत्कार झाला सर, पण त्याचा आनंद नाही झाला जितका स्नेहसंमेलनामध्ये माझा सत्कार झाल्यानंतर मला आनंद झाला. त्याचं कारण असं आहे की स्नेहसंमेलनामध्ये आपली माणसं असतात, आपलं माणूस असते बघायला. बरोबर आहे की माझी ती होती बघायला. आणि म्हणून ते 34 ठिकाणी पुरस्कार मिळाला तितका आनंद नाही झाला.
पण 35वा सत्कार कॉलेजमध्ये झाला, तिच्या समोर झाला. तिथं काही सन्मान चिन्ह मिळालं नव्हतं, परंतु ती मिळाली आणि तिथून मला कविता लिहिण्याचा आनंद सुरू झाला. म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुन्हा त्या आठवणी जिवंत केल्या. ओके नाही, आठवणी जिवंत केल्या म्हणालो मी. काही जणांच्या जखमांची खपली निघती, माझी काही जखम बिकम झाले नाही. मी काय भंगीरा माणूस नाही, प्रेम भंगी लोक असतात ना, तसं नाही. माझं प्रेम यशस्वी प्रेम आहे. मी छान प्रेम केलं, छान यशस्वी प्रेम केलं आणि त्या प्रेमाला आता छान 2 फळं आलेली आहेत, फुलं आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे माझा विषय मराठी आणि तिचा विषय फिजिक्स होता. मला फिजिक्सची स्पेलिंग देता येते हे खूप आहे. तिला मराठीचं काय ते सलाना ते कधी कळालं नाही. ओके नाही, व्याकरण नाही जुळलं तरी केमिस्ट्री जुळलेली असतील माणसाला. आमची केमिस्ट्री जुळली म्हणून पुढे सगळं हे आज तुमच्या समोर आनंदाने बोलता येते. नाहीतर मी सुद्धा एखाद्या मुशायऱ्यामध्ये प्रेमभंगाच्या कविता म्हणताना तुम्हाला आढळून आलो असतो. तसं नाहीये. मला तुम्हाला पाहून फार आनंद झाला की, आणि त्यात पुन्हा आनंदाची गोष्ट, सरांची मी मनापासून आभार मानतो. तुमच्या वतीने आभार मानतो मी. 4 वर्षाची तुमची डिग्री आहे, बरोबर आहे. 4.5 वर्षाची डिग्री आहे आणि 4 वर्षामध्ये 4 स्नेहसंमेलन. वा. आणि पुन्हा 4 दिवसाचे स्नेहसंमेलन. आमच्याकडे 1 दिवसाचं स्नेहसंमेलन. 4 दिवसामध्ये किती भेटी गाठी, किती एकमेकाला बघणं, बरोबर नाही. स्नेहसंमेलन म्हणजे काय, परीक्षा थोडीच आहे. स्नेहसंमेलन एकमेकाला आनंदाने बघण्याची, त्याच्यानंतर आनंदाने संवाद करण्याची गोष्ट असते. तुम्ही म्हणसाल की सर याच्यातले काही असे असतात की त्यांच्याबद्दल मला कीव येते. ते फार अभ्यासामध्ये मग्न झालेले असतात. त्यांना त्यांच्या करिअरसाठी मी शुभेच्छा देतो आणि करिअर सोबत आनंदाच्या गोष्टी सुद्धा त्यांनी केल्या पाहिजे आयुष्यात, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. कविता सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला मनापासून 2 गोष्टी सांगायच्या. तुम्ही एकतर सर्व अतिशय हुशार विद्यार्थी आहात. महाराष्ट्रातल्या फक्त 6 महाविद्यालयांमधून, वेटरनरी कॉलेज महाराष्ट्रात फक्त 6 आहेत, पूर्वीचे फक्त 5च होते. या 5 महाविद्यालयातून महाराष्ट्रामध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होतं. सेमी कॉलेजेस नाहीत. मला माहित आहे, माझ्या मुलांच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेच्या संदर्भात मला हे सगळं माहित आहे. सेमी कॉलेजेस नसतात. गव्हर्नमेंटचे फक्त 5 महाविद्यालय होती. आता अकोल्याचं 6वं महाविद्यालय झालंय. म्हणजे एमबीबीएसच्या नंतर सेमी गव्हर्नमेंटच्या बरोबरीनं व्हेटरनरी पोरांचा कटाप असतो. म्हणजे तुम्ही एमबीबीएसच्या लेवलचे किंवा एमबीबीएसच्या बरोबरीचे विद्यार्थी आहात. इतक्या हुशार विद्यार्थ्यांच्या समोर मला बोलण्याची संधी मिळते किंवा मला तुम्हाला संवाद साधायला मिळतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. एक, तुम्ही तर महाराष्ट्रातले अतिशय हुशार मुलं आहात. तुम्हाला फक्त एकच मला विनंती करायची की तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका. जगात कोणतेही पोरं हुशार मुलं समाधानी का नसतात? कारण त्यांचं समोरचं काहीतरी एक कोणतं तरी एम गेलेलं असतं. तुमच्यापैकी बहुतांश मुलं असं असू शकतात की माझं एमबीबीएस गेलंय, माझं एमबीबीएस गेलंय, माझं एमबीबीएस गेलंय, ही भावना आहे त्यांच्या मनामध्ये असते. आणि मला व्हेटरनरी करावं लागलं, मला व्हेटरनरी करावं लागलं, मला व्हेटरनरी करावं लागलं, अशी एक भावना असते. सेमी एमबीबीएसच्या मुलांची तीच भावना असते. गव्हर्नमेंट एमबीबीएसला लागलेल्या मुलांचं काय असतं, मला एम्स मिळालं नाही, मला एम्स मिळालं नाही, मला एम्स मिळालं नाही. इंजिनिअरिंगच्या पोरांचं काय असते, मला एनआयटी भेटलं नाही, एनआयटी वाल्या पोरांना वाटतं मला आयआयटी भेटलेलं नाही. म्हणजे कोणी सुखी नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातून काढा की माझं एमबीबीएस गेलेलं आहे. तुम्ही सगळ्यात मोठे का आहात, तर भविष्यामध्ये तुम्हाला कुणाला तपासायचे, कुणाचा रोग दुरुस्त करायचे, ज्यांना आपलं दुःख सांगता येत नाही. बघा, ज्यांना दुःख सांगता येतं त्या माणसांचा इलाज करणं ही सोपी गोष्ट आहे. पण ज्यांना आपल्या वेदना सांगता येत नाही, अशा पशूंना, अशा प्राण्यांना तुम्हाला तपासायचे. त्यांना तुम्हाला त्यांच्या वेदना कमी करायच्या. म्हणजे तुमच्या रूपानं त्यांच्यासाठी तुम्ही देव आहात. देवाचं काम करणारे तुमचे हात आहेत. म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये हा आत्मविश्वास ठेवा की मी त्यांच्यासाठी काम करणार आहे. ज्यांच्या आत वेदना आहे ते सांगू शकत नाही, त्याचा मालक सांगतो. तुम्हाला शोधावं लागतं त्याचं दुःख आणि त्याचं निदान करावं लागतं. म्हणून तुमचे हात हे अतिशय महत्वाचे आहेत. तुमचं निदान हे अतिशय महत्वाचं आहे. काम हे तुमचं खूप महत्वाचं आहे. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीनं पशु आणि सगळ्या प्राण्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा हो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. तुम्हाला करिअर तर खूप चांगलं आहेच. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आता तुमच्या सगळ्या पद रिकामे आहेत, तुमचे पोस्ट रिकामे आहेत. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे नोकरी आहे.
म्हणून तुमच्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी कवितेकडे येतो. सुरुवातीलाच मी तुम्हाला असं म्हणालो होतो की मी अतिशय प्रेमळ माणूस आहे, प्रेमाच्याच कविता म्हणणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इतक्या छान प्रसंगी इतक्या सायंकाळी गंभीर कविता म्हणणारा माणूस कवी हा म्हणजे त्याला लोक पुन्हा स्वीकारणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे सांगाल आमच्याकडे एक अतिशय गंभीर तोंडाचा कवी आला होता, दिसायला गंभीर होता आणि त्याने इतक्या गंभीर कविता म्हणल्या की तुम्ही मला दुसरीकडे काही कोणाला बोलू देणार नाही. म्हणून मी अजिबात गंभीर कविता म्हणणार नाही. ज्यांना असं वाटलं की यांच्या गंभीर कविता कोणत्या आहेत आपण वाचाव्यात, त्या कविता माझ्या पुस्तकात आहेत. ते पुस्तक मी सरांना देणार आहे, नंतर तुम्ही महाविद्यालयातून वाचू शकता. मुलांना तुमच्यापैकी अनेक जण कवी असणारच आहेत. कवी नाही असा कोणी माणूसच नसतो, कवितेचा आणि भावनांचा संबंध असतो. आपण बहुतांश जण लिहित नाही, पण आपल्या मनामध्ये भावना असतात. ज्यांना लिहायचे, कविता लिहायच्या त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना सांगतो आणि कविता सुरू करतो की तुम्ही मोकळेपणाने व्यक्त व्हा. भाषा ही फार प्रमाण असावी, शास्त्रशुद्ध असावी अशी काही गोष्ट नाही. अगदी साध्या शब्दांमध्ये तुम्ही कविता लिहू शकता, मोकळेपणाने लिहू शकता. मी जेव्हा सुरुवातीला कविता लिहित होतो, शेतीच्या, मातीच्या, बापाच्या, गावाच्या कविता लिहित होतो. परंतु महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तरुण पोरांना असं वाटायचं की या कवीनं प्रेमाच्या कविता म्हणल्या पाहिजे. मग मी मुंबईच्या, पुण्याच्या लोकांच्या प्रेमाच्या कविता ऐकल्या सर. तर त्या प्रेमाच्या कविता ऐकल्यानंतर मी म्हणलं हे प्रेम तर आमच्याकडे असं काही नाहीच. हे लेटरा लेटरी फिटरा फिटरी आपल्याकडे काही नसते गावाकडं. आपल्याकडे डायरेक्ट खेटरा खिटरी असते गावाकडे, बरोबर नाही. मी प्रश्न पडला आणि मी म्हणलं अशा तर मी किती दिवसातून 50 कविता लिहीन. ओके नाही. तेरी आंखों में मुझे चांद दिखता है, कहां दिखता है? तेरी आंखों में मुझे चांद दिखता है, कहां दिखता है? तुझ्या डोळ्यात मला चंद्र दिसतो, तुझ्या डोळ्यात मला हे दिसते, तुला तुझ्या डोळ्यात ते दिसते मला. अरे काही नसते असे, डोळ्यात काही दिसत नसते. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण अशा कविता लिहायच्या की त्या सोप्या शब्दांमध्ये आणि सत्य मांडणाऱ्या कविता असल्या पाहिजे. कल्याण कदम नावाचा आमचा एक मित्र आहे, त्यांना अतिशय सोप्या शब्दांमध्ये कविता लिहिली की सखे तू तुळस आणि मी पळस. किती साधे शब्द आहेत. मी म्हणलं याच्यात काय कविता आहे? ते मला ती तुळशी सारखी पवित्र आहे आणि पळसासारखा फुललेला आहे. किती सुंदर भावना आहे बघा. जरा टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवल्या तुम्ही प्रेम कविता म्हणला, नाहीतर मग मी गंभीर कविता सुरू करीन. त्याच्यापेक्षा अजून मधून वाजवा जरा. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर आणि मी कळस. शब्द किती साधे आहेत बघा. साध्या कविता. माझी कविता नाही, मित्राची कविता आहे. तुमच्यासाठी मुद्दाम सांगतो ह्या रचना आणि त्याच्यानंतर माझी लगेच पिपळाचं पान कविता सादर करतो. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर आणि मी कळस, तू गोबी आणि मी गड्डा. शब्द किती साधे. मी म्हटलं याच्यात काय कविता आहे? ते मला अशी कोणती गोबी आहे ज्याचा गड्डा नसतो? तू गोबी आणि मी गड्डा, तू रस्ता आणि मी खड्डा. परभणी, आम्ही परभणीचाच असणार आहे. वसमत रोडचेच रस्ते तर बघितलेले 100%. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर मी कळस, तू गोबी मी गड्डा, तू रस्ता मी खड्डा. शेवटची ओळ मला फार आवडली त्याची. सखे तू गुलाब आणि बेश्रम. मी आता दुसरी बघा, मी नाही. आता बेश्रमात काय सौंदर्य असणार आहे बरं? मी म्हणलं बेश्रमात येणं काय सौंदर्य शोधलं, पण कवीची दृष्टी काय सांगता येत नाही काय असेल ते मला. गुलाब हा सुंदर असतो, बरोबर आहे. आणि बेश्रम ही अशी वनस्पती आहे जी कुठेही लावली त्याला पाणी लागलं की ती लगेच हिरवी होते. म्हणजे बेश्रम हे लगेच हिरवं होते. आणि मी आजपर्यंत कोणालाच नाही म्हणलो नाही. सखे तू गुलाब. उशिरा करते काय काय जणांना. त्यांनी रूमवर जाऊन हसल्यावर चालते का काय? म्हणजे आताच हसावं असं काही नाही, नंतर हसलं तरी चालतं. रूमवर आपलं कामच काय आता. स्नेहसंमेलन झाल्यानंतर 2-3 दिवस कॉलेज होत नाही तोपर्यंत आठवण हसू शकता तुम्ही. उद्या पेपर आहे का? हा, पेपर मध्ये लिहू नका, आठवा फक्त. सखे तू गुलाब मी बेश्रम. आणि शेवटची ओळ अतिशय सुंदर आहे. माझ्या आयुष्यात इतकी सुंदर ओळ मला दुसरी आवडत नाही. इतकं सुंदर लिहिले साध्या शब्दामध्ये. तू गुलाब मी बेश्रम, तू साधू आणि मी आश्रम. किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे तू कोण आहेस? तू साधू आहेस, मी आश्रम आहे. म्हणजे साधूचं अस्तित्व आश्रमाशिवाय नाही.
आणि आश्रमाला आश्रम हा शब्द साधू शिवाय लागू नाही. इतकी सुंदर प्रतिमा कल्याण कदम यांनी कवितेमध्ये घेतली आणि त्याला म्हणलं मी तर याच्याहून अजून भारी लिहिलो. तू साधं लिहिलं, मी पण साधं लिहितो. आपण साधी माणसं आहेत, आपल्या गावाकडच्या प्रतिमा घेतल्या आणि मग मी कविता लिहिली पिपळाचं पान, जी ज्या कवितेनं मराठीमध्ये इतिहास केला की आजपर्यंत 20 लाख लोकांनी युट्यूब वरती ऐकलेली आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रामध्ये तिचा सहभाग झाला. तुम्ही म्हणाल की तुम्ही तर काही तसे दिसत नाहीत पिपळाच्या पानासारखे किंवा तुम्हाला अशी काही सुचलं असं वाटत नाही. ही काल्पनिक कविता आहे. बघा, ज्याला ज्याला वाटलं त्याने घेऊ शकता, की नाही? ज्याला ज्याला वाटलं त्याने घेऊ शकता, ऐकू शकता, सांगू शकता आणि बिंदास म्हणू शकता की माझीच कविता आहे. तुम्हाला फायदा झाला तर झाला. इतका मोकळा माणूस आहे मी, बरोबर नाही? पण हे लक्षात ठेवा की आपल्याला तितकं मनस्वी असावं लागेल, आपल्याला तितकं समोरच्याला समजून घेणारा असावं लागेल. तेरी आंखों में मुझे चांद दिखता है म्हणणारे हिरो, बरोबर नाही? त्यांच्या आयुष्यामध्ये 3-3, 4-4 लग्न करतात. ही आपली संस्कृती नाहीये. ही आपली संस्कृती नाहीये. आपला आजोबा मरण पावल्यानंतर आपली आजी 6 महिन्यात मरते, जगत नाही म्हातारी. किंवा म्हातारी गेली तर म्हाताऱ्या 6 महिन्यामध्ये म्हातारा भरतो. ही आपली संस्कृती आहे. एवढं प्रेम असतं परस्परांवर. ही आपली संस्कृती आहे की आपल्याकडे इतक्या जीवाभावानं प्रेम करतात. मग आजोबांना आजीला काय पत्र लिहिले असते का? नाही. ते तर अज्ञानी असतात, शिकलेले नसतात, पण तरी इतकं जीव लावतात. म्हणून आपल्या संस्कृतीचा भाग असलेल्या प्रेमाचा स्वीकार करा. परदेशी संस्कृतीचा भाग असलेल्या प्रेमाचा स्वीकार करू नका. कविता सादर करतो. साध्या सोप्या शब्दांमधली कविता आहे. बघा, पिपळाचं पान जसं उगवताना लाल ग. युट्यूबवर तुम्ही बघितलेली असेल, ऐकलेली असेल, ती माझीच कविता आहे. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. मला चांगलं नाजूक लिहिता येते. सर 2दा म्हणले सर फ्रेश व्हायचं का? सरांनी मला आल्या 2दा विचारलं सर फ्रेश व्हायचं का? मी म्हणलं सर मी फ्रेश होऊन आलो, नाही व्हायचंय का? सरांना मी सांगितलं की काही काही कंपनीला, म्हणजे काही भांड्याला कंपनीचाच कोच असते, ते दुरुस्त होत नसतात किती त्याला मेकअप केलं तरी. तसं आमचं काम आहे ते, बरोबर नाही? आनंदराव देशपांडे त्या दिवशी तुम्हाला बोलून गेलेले आहेत. आनंदरावचं वाक्य आहे, केशव कटिंग आणि मी असे दिसायला आहेत की भांड्याला जसा कंपनीचा कोच असते ते दुरुस्त होत नाही, तसं आम्ही किती मेकअप केलं तरी काही फरक पडत नाही. म्हणून आम्ही मेकअप मध्ये जास्त पडत नाही. बघा, पिपळाचं पान जसं उगवताना लाल ग. पिपळाचं पान जसं उगवताना लाल ग. लाल ग सखे तसे तुझे गाल ग. पिपळाचं पान जसं उगवताना लाल ग. पिपळाचं पान जसं उगवताना लाल ग. लाल ग सखे तसे तुझे गाल ग. गाल ग सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग. कल्पना करू शकता तुम्ही, डोळ्यापुढे आणू शकता चित्र, ठीक नाही? मनापासून कविता आहे का? वाटलं तर नंतर रूमवर जाऊन सुद्धा ऐकू शकता, बरोबर आहे नाही? कवितेचं सुद्धा रवंत करता आलं पाहिजे, त्याचा आनंद नंतर घेता आला पाहिजे. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग. चाल ग सखे तसे तुझे बाल ग. चाल ग सखे तसे तुझे बाल ग. आणि ही 3री ओळ महाविद्यालयातल्या सगळ्या मुलांना मी अर्पण करतो. त्यातले त्यात ज्यांनी आयोजन केले त्या 3rd इयरच्या मुलांना मुद्दाम अर्पण करतो. ही ओळ 4th इयर अभिनंदन. 4th इयरच्या मुलांचं अभिनंदन. तुमच्यासाठी ओळ बघा. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग. पाल ग सखे तसे माझे हाल ग. ज्यांनी पाल पाहिली त्यांना माहिती आहे त्याचं. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग. पाल ग सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझे. आपल्या प्रियेशीचे शब्द कोणालाही लता मंगेशकर सारखे वाटतात, जरी ती तोत्री असली तरी सुद्धा, बरोबर नाही? तोत्रीचं सुद्धा कौतुक करणारे प्रियकर आहेत, बरोबर नाही? मला त्याच्या आधी खोलात शिरायचं नाही. नेमकं एखादं उदाहरण तुमच्याकडे असायचं, ते नंतर त्याला म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं, त्याच्या खोलात शिरत नाही. शब्द तुझे. शब्द तुझे झाकिराच्या तबल्याचे बोल ग. शब्द तुझे झाकिराच्या तबल्याचे बोल ग. बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग.
शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग. बघा प्रतिमा बघा डोळ्यापुढे आणा. शेतातली प्रतिमा आहे, आपल्या गावाकडची प्रतिमा आहे. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. प्रतिमा इमेजिन करा. इमेजिन करायची गरज नाही. आपण इतके दिवस मोसंबी खाल्ली पण आपल्या अक्कल आपल्या डोक्यात आलं नाही की मोसंब्या दोन जोडल्यावर कसे दिसतात ते. आपण कधी बघितलं नाही. आपल्या डोक्यात काय केरी आखो म्हणजे चांद दिसताय. आपण प्रतिमा कुठल्या घेतल्या सिनेमातल्या फक्त, नाहीतर काय कडवा चोत. बरोबर नाही. कधी आपल्याकडे जो सण साजरा होत नाही ते सिनेमामध्ये, किंवा ज्या कल्पना आहेत त्या सिनेमामध्ये. आपण आपल्या शेतातल्या प्रतिमा घेतल्या पाहिजे. बघा ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. ओढ ग मला आंबटाची ओढ ग. ओढ ग मला आंबटाची ओढ ग. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. ओढ ग मला आंबटाची ओढ ग. आणि शेवटची ओळ पहा. तुम्ही सगळ्यांनी ग्रामीण भागातूनच आलेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला बाबळीचे प्रकार सांगायची गरज नाही. सरळ जाणाऱ्या बाबळीला शेलाटी बाबळ म्हणतात, रामकाठी बाबळ म्हणतात. येडी बाबळ बी असते, काटे बिटे त्याला भरपूर असतात. त्या बाबळीचं मी नाव घेत नाही, की नाही. मी तुम्हाला शेलाटी बाबळ सांगतो. पुण्या मुंबईमध्ये त्याचा अर्थ खूप सांगावा लागतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. पोखारा म्हणतात त्याला आपल्याकडं, की नाही. शेलाटी बाबळ म्हणतात. तर अशा बाबळीचं उदाहरण मी या कवितेच्या शेवटच्या ओळीत घेतले. बघा रामकाठी बाबुळ तसा देह सक वारग. रामकाठी बाबुळ तसा देह सक वारग. मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. रामकाठी बाबुळ तसा देह सक वारग. मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. आयुष्याचे इतके सुंदर दिवस पुन्हा येत नाहीत. बघा हे जे तुमचे सुंदर दिवस आहेत, कोवळे दिवस आहेत, असे सुंदर दिवस पुन्हा येत नाहीत. लग्नाच्या आधी आपण जे जगतो ते कोवळे दिवस पुन्हा येत नाहीत. मी पुढच्या कवितेमध्ये ज्या कवितेचा प्रतिमेचा उपयोग म्हणजे जी कवितेची इमेज वापरणार सांगणार आहे तुम्हाला, की कोवळे दिवस म्हणजे कसे असतात. एकदम लोण्यासारखं मन असतं. आमच्या गावाकडे म्हणजे आता तुमच्यासाठीच प्रेमाचीच कविता म्हणणार आहे, पण तुमचा असा समज होऊ शकतो की प्रेम फक्त तुम्हीच करता, असं नाहीये. सरांच्या काळात सुद्धा प्रेम होतं. सगळ्यांच्या काळात असते. आपल्या आजी आजोबाच्या काळात सुद्धा प्रेम होतं. आई वडिलांच्या काळात सुद्धा प्रेम होतं. आई वडिलांच्या काळात प्रेम नसतं तर तुमचं बोलत नाही, हुशार बरोबर नाही. माझे आई वडील एकमेकांवर फार छान प्रेम करतात, हे मी खात्रीने सांगतो. बरोबर नाही. मी खात्रीने सांगतो. तुम्ही तुमचं बघावं. तुम्ही म्हणू शकता नाही आमच्या आई वडिलांचं एकमेकावर प्रेमच नाही. मी तसं म्हणू शकत नाही. मी खात्रीने सांगतो की माझे आई वडील एकमेकावर परस्परावर फार प्रेम करतात. सगळे करायचे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण सगळेजण आहोत. बरोबर नाही. आणि आपला काय समज आहे की कॉलेजमध्येच फक्त प्रेम चालते काही, असं नाही येते. मी अगोदर उदाहरण सांगितलं तुम्हाला. आजी आपली मरण पावल्यावर आजोबा 6 महिन्यात मरण पावतो. ही आपली संस्कृती आहे. कविता निर्माण होण्याचं कारण असते काहीतरी. मी गावाकडे गेलो सरपंच, आणि आमच्या एका वाड्यातल्या मुलीला पाहुणे पाहायला आले. तिची सोयरीक झाली. सोयरीक झाल्यानंतर तिला नवरदेवानं मोबाईल घेऊन दिला. आता नवीन फॅशन निघाली. त्याच्याकडे कसा असो मोबाईल, ते मुलीला भारी घेऊन देते. बरोबर नाही. त्याच्याकडे कसा असो ते 30-40 हजाराचा मोबाईल मुलीला घेऊन दिला. ती पोरगीचे कोपरा धरून बोलायला लागली. मुखी पोरगी हो, एकदम मुखी पोरगी. कोपरा धरून बोलायला लागली. इकडं कोपरा धर, तिकडं कोपरा धर. मला आल्याने सांगितलं की म्हणले सर गुरुजी, आमच्या घरच्यांनी सांगितलं म्हणजे गुरुजी बघा त्या पोरीला आपल्याला म्हणले बोलायला वेळ नव्हता, कळत नव्हतं, ही कोपरा धरून बोलायली. त्याचं कारण काय. मी म्हणलं तसंच असते ते. लग्न जमल्यावर तसंच असते. लग्न झाल्यावर कळविला. लग्न जमण्याच्या आधी निबंध लिहिल्यासारखं बोलतात, आणि लग्न झाल्यावर 10 वर्षानं एका वाक्यात उत्तर द्या. काही जण तर अर्ध्याच वाक्य. समजा देशमुख सरांना आता मॅसेज आला की कधी जेवायले, कधी यायला तर मला जर फोन आला, म्हणजे आता मला जर फोन आला, मी लग्नाच्या आधी फार बोलायचो, घंटा आधीच भाषणाची सवय, आणि पुन्हा ते नेमकाच मोबाईल सुरू झाला होता. मी फार म्हातारा नाही एकदम, असा मोबाईल सुरू झाला माझ्या त्या काळामध्ये.
आणि इतका नाद बोलायचा. आणि आता जर बायको म्हणली जेवायचं का, नाही जेवायचे, एकाच वाक्यात उत्तर द्या. तर चिंगीना घंटा घंटा बोलायली म्हणून मला प्रश्न पडला की हिच्या काळात मोबाईल आहे, आपल्या काळात मोबाईल होता. जुन्या काळामध्ये सुद्धा राजूशकर सरांच्या काळामध्ये मोबाईल नसेल, एसटीडी फोन असतील ना तेव्हा. मला खात्री आहे सर ने एसटीडी फोनवरून आमच्या वहिनींना बिलकुल फोन केलेला असतो. आणि ते एंगेज येत असेल रात्री 11 वाजेपर्यंत हे 100% जागलेले असतात. बरोबर आहे, त्या काळामध्ये लग्न जमलं त्या काळामध्ये. मग मला प्रश्न पडला की हिला मोबाईल आहे. सरांच्या काळामध्ये, देशमुख सरांच्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये एसटीडी फोन होते. त्याच्या अगोदर कबूतर ज्या प्रेमपत्र होतं, हो की नाही, प्रेमपत्र. पण ज्यांना लिहिताच येत नाही त्यांनी कुणाला बोलले असतील, बरोबर नाही. ज्यांना लिहिता येत नाही ते कुणाला बोलले असतील. आणि मग मी सरळ माझ्या आईला विचारलं, कारण तिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तिला मोबाईल नव्हता, एसटीडी फोन नव्हता, पत्र नव्हतं. मी तिला विचारलं तुला मालक बघायला आलती का? म्हणजे हो. मग तू नंतर बोलली होती का? म्हणली नाही, आमच्या त्या काळात असा मोबाईल काहीच नव्हता बाबा, आणि तू बाबा तुम्हाला बोलायला आले बी नाही. आणि मग मला सुचलं की लग्न जमल्यानंतर हे एकमेकाला कसं बोलत असतील, त्याची कविता लिहिली आस. बघा, मुद्दाम आपण सरांच्या काळामध्ये त्यांच्या आठवणी जाग्या व्हाव्यात, हो की नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही कविता मुद्दाम सादर करतो. आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यात आठवणीतील आस नाव. आस म्हणजे इच्छा संसाराची. आस लागली संसाराची मनी ग. मोकळ्या मनानं जरा ऐका, प्रेमपूर्वक ऐका. म्हणजे मी किती मन लावून लिहिली असेल कविता, इतकं जरी तुम्हाला नाही जमलं तर त्याच्या अर्ध्या याच्यामध्ये तरी मन लावून ऐका. आणि नंतर मला सांगा की सर तुम्ही छान लिहिलं, बरं लिहिलं, असं लिहित जा. नाही तर क्लिअर सांगा सर असं लिहित जाऊ नका, असं सांगा, म्हणजे मला बरं वाटेल. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग. कुणबी म्हणजे शेतकरी आणि कुणबीन म्हणजे शेतकरी स्त्री. आणि ती रानामध्ये काम करतोय, ह्या रानामध्ये काम करतोय. दोघांचं लग्न जमलंय, दोघांजवळ फोन नाही, दोघांना लिहिता येत नाही, आणि लग्न तर जमलंय. मग आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग. 16 बरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय. त्या 16व्या वर्षी लग्न व्हायचे, 16व्या 17व्या. बघा, 16 बरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय. दूरदेशचा कोण ग राजा, मन तर माझा तिथंच हरलंय. 16 बरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय. दूरदेशचा कोण ग राजा, मन तर माझा तिथंच हरलंय. काळीज झालंय मोलोन्यावनी ग. लग्न जमल्यावर काळीज मोलोन्यासारखं होत असते, आणि 10 वर्षाने एकदम दगडासारखं होत असते. त्या दगडासारख्या काळजाची आठवण आपल्याला करायची सुद्धा नाही, त्या आम्हालाच माहिती आहे काय त्या. मी इकडं नीट निघालो कार्यक्रमाला, तर बायको बोलली सिलेंडर संपू शकते उद्या. मी म्हणून स्नेहसंमेलनाला चाललो बाई, नाही तुम्हाला सांगायला येऊ मी, सिलेंडर संपू शकते. याला म्हणतात काळीज दगडासारखं होणे, याला म्हणतात काळीज दगडासारखं होणे. मी अजून पाणी बिनी संपले का आणायचे ते, बरोबर नाही. 16 बरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय. दूरदेशीचा कोण ग राजा, मन तर माझा तिथंच हरलंय. काळीज झालंय मोलोन्यावनी ग, काळीज झालंय मोलोन्यावनी ग. रानात राबते कुणबिनीचा धनी ग, आस लागली संसाराची मनी ग. रानात राबते कुणबिनीचा धनी ग. बघा, रानात माझा राजा राबतोय, संसाराचं सपन बघतोय. लग्न जमले म्हणजे स्वप्न पडणारच ना, आपल्याला काय करायचंय भविष्यात, कसं काय नियोजन करायचंय, काय प्लॅनिंग करायची, कसं सुंदर जगायचंय. आता पोरांना फक्त फ्लॅट कसा घ्यायचा, डबल नोकरी कशी करायची, स्वप्नाचे प्रकार वेगवेगळे आहेत ना. आणि कुणाला कसे स्वप्न पडतील, कुणाला काय स्वप्न पडतील काय सांगता येत नाही. बघा, काही जणांना मी विचारलं तुम्हाला काय स्वप्न पडतात लग्न जमल्यानंतर, ते म्हणला मला चांगली स्वप्न पडतात. तिला म्हणलं तुला काय स्वप्न पडतात, ते म्हणले मलाही स्वप्न पडतात की मी आणि माझा नवरा असावा, त्याचे मायबाप असे वेगळे गावाकडे राहावेत, माझ्या नवऱ्याला बहिणीच नसाव्यात, असं मला स्वप्न पडते. तर असले दलिंदर स्वप्न नाही, चांगले स्वप्न नाही, निरोगी स्वप्न पडू द्या. काय संस्कृती आहे आपली, काय जगतो आपण, मला सांगा ना. मी, माझा नवरा, माझे लेकरं, ते 4x4चे ते घर, काहीतरी आपलं ते थोडंफार फ्लॅट वगैरे, आणि
काय म्हणतात ती वर्षाचा पगार पूर्ण झाला काय म्हणतात पॅकेज. जिंदगी पॅकेज होऊन गेली. त्याच्याजवळ मायबाप नाही, त्या भावाला त्याला बहिणी नाही, आणि याची जिंदगीतली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती? तर माझा पुण्याला एक फ्लॅट आहे, माझा पुण्याला फ्लॅट आहे. अरे सन्मानाने सांग मला, 5-6 मामा आहेत, 4-5 आत्या आहेत, 5-6 चुलते आहेत, मी समृद्ध घरचा असं एवढ्या मोठ्या. काय जमीन फिमीन संपत्ती या चलत राहतात. ज्याच्याजवळ माणसं आहेत तो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस. ज्याच्याजवळ माणसं नाहीत तो श्रीमंत माणूस नाही. पुण्यात राहणाऱ्या जोडप्यांच्या लेकरांना लवकर बोलता येत नाही. त्या लेकरांना बोलायला लागणारा जो काळ आहे त्याच्यापेक्षा जास्त काळ लागतो. आमचे खेड्यातली लेकरं आजी आजोबाच्या अंगावर वर्ष 1.5 वर्षात खळखळ बोलायला लागतात. ही संस्कृती आहे. शिक्षण आपल्याला नुसती नोकरी दिली उपयोग नाही. शिक्षणाने आपल्याला संस्कृती दिली पाहिजे, आपल्याला समृद्ध केलं पाहिजे, आपण कुठं चाललो हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी साहित्य संस्कृती ह्या गोष्टी कळाव्यात असं मला वाटतंय. बघा, रानात माझा राजा राबते, संसाराचं सपन बघते. त्याला बोलायला चान्स नाही, मोबाईल नाही, काय नाही, मग कोणाला बोलतंय ते? रानात माझा राजा राबते, संसाराचं सपन बघते, बांधावरल्या साळुंकीला मलाच समजून काय काय बोलते. किती नाजूक गोष्ट आहे बघा. मोबाईल असता त्या काळामध्ये तर ही नाजूक गोष्ट घडली नसती. आपल्या प्रियशीला, आपल्या भावी पत्नीला समजून पाखरांना बोलायचं, झाडाला बोलायचं, ही गोष्ट फक्त शेतकऱ्याच्या कुटुंबात होऊ शकते. बरोबर आहे की नाही? ही नाजूक गोष्ट आमच्या पूर्वजांनी अनुभवलेली आहे, आपण नाही अनुभवू शकत. आता आपण आपल्याला आत्ता वाटलेलं आपण लगेच व्हॉट्सअप करतो. भावना पोखू पण देत नाहीत आपण. आपल्या जवळच्या भावना पोखल्या पाहिजे, नंतर त्या गेल्या पाहिजे. रानात माझा राजा राबते, संसाराचं सपन बघते, बांधावरल्या साळुंकीला मलाच समजून काय काय बोलते. उडून जाईल मी बी चिमणी वनी ग, उडून जाईल मी बी चिमणी वनी ग, रानात राबते कुंबिनीचा धनी ग, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुंबिनीचा धनी ग. मी तर बाई येडीच होते, मला तर काही गायी नव्हते. गायी नव्हते म्हणजे माहीत नव्हते, आपल्या मराठवाड्यातली बोलीभाषेचे शब्द आहेत. मी तर बाई येडीच होते, मह्यात काही गायी नव्हते, जिनगाणी वंजी नारळवाणी, वल्ल खोबरत लई गोड राहते. मी तर बाई येडीच होते, मह्यात काही गायी नव्हते, जिनगाणी म्हणजे नारळवाणी, वल्ल खोबरत लई गोड राहते. बालपण गेलं एवढंच जटायवनी ग, बालपण गेलं एवढंच जटायवनी ग, रानात राबते कुंबिनीचा धनी ग, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुंबिनीचा धनी ग. आणि शेवटची ओळ पहा, आपलं लग्न जमणार आहे म्हणून मुलीला आनंद होत असतो, मुलाला आनंद होत असतो, पण लग्न झाल्यानंतर आपल्या बापाला आपल्याला सोडायचंय या गोष्टीनं तिला आतून खूप दुःख होत असते. जसं मुलीला होते त्याच्यापेक्षा जास्त बापाला होत असते. या जगातला सगळ्यात दुःखी माणूस जर कोण असेल तर तो बाप असतो, कारण त्याला आपली मुलगी चालली म्हणून धायदा रडता येत नाही. आई रडू शकते, बहीण रडू शकते, भाऊ रडू शकतो, चुलती रडू शकते, आजी रडू शकते, लहान लेकरं रडू शकतात, पण बापाला रडता येत नाही. आणि ज्याला रडता येत नाही ना त्याचं दुःख किती साठलेलं असते मनात. त्याच्यासारखा मोठा दुःखी कोणी नसतो की आपल्या काळजात लहानपणापासून दूर दूर धावणारी पोरगी, की जिच्याशिवाय त्याचं पान हलत नव्हतं. बघा, जिच्याशिवाय त्याचं पान हलत नव्हतं ती मुलगी आपण दुसऱ्याला देणार आहोत या गोष्टीने त्याला इतकं दुःख झालेलं असतो. मला नेहमी मुली ह्या वडाच्या पारंबी सारख्या वाटतात, बाप हा वडासारखा वाटतो. तुम्ही वडाला पाहिले कधी? वडाचं झाड पाहिले का कधी? वडाच्या झाडाची पारंबी ही नवीन वड तयार करते, पण जुन्या वडाला सोडत नाही. बघा, पारंबी मातीत रुजते, नवीन वड तयार होतो, नवीन वडाचा पुन्हा वड तयार होतो, पण मूळ वडाला त्या पारंबीनं सोडलेलं नसतंय. लेकी पोरी ह्या वडाच्या पारंबी सारख्या असतात, त्या बापाला कधी सोडत नाही. म्हणजे पुढच्या कवितेमध्ये तुम्हाला नंतर मी सांगणार आहे. आपल्या जन्माच्या नवऱ्याला फक्त आणि फक्त एकाच मुद्द्यावर मुलगी भांडते, माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. कशावर भांडते? फक्त एकाच मुद्द्यावर भांडते, बाकी ती नवऱ्यासोबत सगळं कॉम्प्रोमाइज करते, पण बापाचं नाव काढायचं नाही म्हणून फक्त एकाच मुद्द्यावर भांडू शकते, ते म्हणजे बाप. या विषयावरती फक्त आपल्या नवऱ्याला सुद्धा भांडू शकते. म्हणून मला शेवटच्या वेळेत असं वाटलं की मुलीचं आणि बापाचं नातं काय आहे ती आपल्या कवितेच्या, ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते
मी तर बाई लाडाची होते, पारंबी बाई वडाची होते, मी तर बाई लाडाची होते, पारंबी बाई वडाची होते, अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या, अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या, जलंभराची तेची नव्हते, मी तर बाई लाडाची होते, पारंबी बाई वडाची होते, अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या, जलंभराची तेची नव्हते, आता तर वाटते निखळ परक्यावरी ग, आता तर वाटते निखळ परक्यावरी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग. बस झालं का? सांगा तुम्ही, मॅटर तुमचं आहे, मला काय नाही, आमचं शिजलंय भाजलंय सगळं झालं आमचं, तुमच्यासाठी काय उपयोगाचं असतं तर बघा. आपल्याकडं 4 वर्ष आहेत का? फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 5.5 डिग्रीची. बापरे, मग तुमची डिग्री खूप मोठी आहे. आमची डिग्री 3 वर्षाची होती BA ची. त्या 3 वर्षामध्ये पोरांच्या प्रेमाच्या भावना कशा बदलत जातात त्याची एक मी कविता लिहिली, ती मुद्दाम तुम्हाला म्हणून दाखवलं. आगेबोंड माहिती आहे तुम्हाला? आगेबोंड नावाची वनस्पती असते बघा, ती अंगाला लागल्यानंतर सगळ्या अंगाची खाट सुटते, हो की नाही? कधी कधी प्रेम सुद्धा तसंच असते. जिंदगीची आग उठती बापू, सोपं नाही ते, म्हणजे सोपं नाही, म्हणजे जे प्रामाणिकपणे करेल त्याला सोपं नाही, बरोबर नाही? जे प्रामाणिकपणे करणार नाही त्याला काही सगळं सोपं आहे. कल उसके साथ था, आज इसके साथ हूं, कल किसके साथ रहूंगा मालूम नहीं. अरे तुका माणूस आहे का गाजर गवत आहे? ते भंगी परवडले पण हे प्रेम भंगी परवडत. आणि मग हे सगळ्या उदास कविता अशा म्हणतात, तुझ्या आयुष्यात झालं तुझं प्रेम भंग आणि तू सगळ्या जगण्यावर राग काढतो का? म्हणजे मला जिंदगीत यश मिळालं नाही, म्हणजे काय मिळालं नाही बापू? परीक्षेच्या काळात बोंबलं थिंडला तिच्या पाठीमागे. सगळ्यात फेल माणसं कोणती असतात माहिती का माझ्या नजरेत? सगळ्यात फेल माणसं कोणती माहिती का? ती माझी क्लासमेट आहे, ती आता क्लास 1 आहे, आणि तू काय करतो? माझं खताचं दुकान आहे. तिनं माझ्या नोट्स नेल्या, तिनं माझं बघून लिहिलं, तू काय झोपा काढल्या होत्या का तेव्हा? अरे मूर्खा, आयुष्यामध्ये एवढं तर गोष्ट कळायला पाहिजे की तिनं नोट्स नेल्या, तुझं बघून लिहिलं, ती मोठी झाली, आणि तू काय फक्त प्रेम भंगाचे गाणे ऐकत बसला का हॉस्टेलला? नाही. यशस्वी माणसांनी ही गोष्ट सातत्यानं पाळली पाहिजे की मी माझं करिअर नीट करीन. मी नेहमी करिअर ही गोष्ट कशी मानतो? करिअर हे भाजीसारखं असतं, पोळीसारखं असते. या बाकीच्या तुमच्या गोष्टी ह्या लोणच्या सारख्या असतात. ज्यानं लोणच्याला भाजी समजलं त्याच्या आयुष्याची चव गेली म्हणून समजा. आणि काही काही वृक्ष द्यायचं असतात, त्याला नुसती भाजीच आवडते, लोणचंही नको, कांदाही नको, लिंबूही नको, काहीच नाही. असे दलित तर सुद्धा काय असतात, ज्याला भाजी आणि लोणच्याचा मेळ घालता येते त्याच्यात सुंदर आयुष्य दुसऱ्या कोणाला जगता येत नाही. तुम्ही तसं तुमच्या भावना आणि तुमचं करिअर एका ठिकाणी जोडा. तुमच्या नोकऱ्या फिक्स आहेत, काय विषय नाही. फक्त तुम्ही ते पॅकेज मध्ये अडकू नका. मला इतकं पॅकेज, मला तितकं पॅकेज, आणि मायबाप कुठे? तर गावाकडं, हो की नाही? आणि सगळ्यात मोठेपणा काय सांगतात? आमच्या गावाकडे आम्ही फार जात नाही, गावाकडच्या अडचणीत अडकलं की माणूस मोठं होत नाही. ते कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही ते गावाकडेच राहून येते, आमचं कुठं काय नुकसान झालं? अधिक सखोलात बोलत नाही, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. पुन्हा पुन्हा एक महत्वाची गोष्ट, हा कवितेचा विषय चालला होता आपल्या. आग्याबोंड नावाची कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो की फर्स्ट इयरला काय असते, सेकंड इयरला काय असते. आता मला माहित नव्हतं, पुढच्या 2 वर्षाच्या ओळीने आता नंतर गेल्यानंतर वाढी बघा. कॉलेजला आल्यानंतर पोरं फार फ्रेश असतात सर. आता रिपीट वाले पोरं जरा बोर होऊन येतात, ती गोष्ट सोडून द्या. ते जरा कानातून डोक्यातून मी रिपीट केलंय, मी रिपीट केलंय, मी रिपीट केलंय. रिपीट वाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातला सगळ्यात सुंदर अभ्यास तुम्ही केलाय. सगळ्यात सुंदर अभ्यास रिपीटचे पोरं करतात. इतका सुंदर अभ्यास केला की तुम्ही कोणत्याही परीक्षा देऊ शकता. एवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये निर्माण झालेली. पुढे काय? आता ते कन्फर्म आहे तुमचं रेल्वेचं तिकीट फिक्स झालेलं.
एकदा तुम्ही डिग्रीच्या गाडीत बसलात ती तुम्हाला नेणारच आहे ना कुठेतरी. जेवढा तुम्ही रिपीटला अभ्यास केला, मी माझ्या मुलीला पाहिलं रिपीट करताना अभ्यास, मी म्हणलं बाई एवढा अभ्यास करण्यापेक्षा नकोच हे अभ्यास आपल्याला. पण योगायोगाने ती सक्सेस झाली, लागली ती. मुलगा पण MBBS ला, पण माझी मुलगी पण MBBS ला, दोन्ही पण झालेले. दोन्ही लेकरं माझ्यावरच गेलेली, त्याच्या आईवर गेलेली नाही. काही जणांचा असा भ्रम असतो ना, हे इकडेच भाषण करते माणूस, याचे लेकरं कसं काय हुशार आहेत, या वहिनीवर वगैरे गेले का? तसं नाही, ते फक्त स्वभावानं तिच्यावर गेलेले, बुद्धीनं माझ्यावरच गेलेले. असो, गाभुळली चित्त तसे ओलावले तोंड. ज्याला चिंचेचं झाड माहित नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस कोणी नाही. आणि चिंचेच्या झाडाखालून जाताना त्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही, त्याच्यासारखा महादलिंदर तर कोणीच नाही. चिंचेच्या झाडाखालून चाललो, तोंडाला पाणी सुटलं नाही. गुलाबाच्या ताटव्याच्या बाजूने चाललो, आपल्या डोळ्याला बरं वाटत नाही. एक ना, तुला येड्या बाबळीच्या खाली घेऊन बांधून टाकायला पाहिजे. ही आयुष्यातली रसिक वृत्तीने जगायची गोष्ट आहे बघा. गाभुळली चित्त तसे ओलावले तोंड, पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. त्याच्यानंतर काय होते बघा. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड, आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. प्रेम भंगामध्ये भंगी झालेल्या लोकांची गोष्ट कशी असते. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. फर्स्ट इयर बघा कसे, आपली कल्पना करू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमचा अनुभव बघू शकता. सळसळते जीने होते खळखळते बोल. BBSC फर्स्ट इयर. सळसळते जीने होते खळखळते बोल. आला होता ताल आणि येत होता तोल. आला होता ताल आणि येत होता तोल. सळसळते जीने होते खळखळते बोल. आला होता ताल आणि येत होता तोल. हत्तीवाणी गुरमी होती. फर्स्ट इयरला हत्तीवाणी गुरमी होती, तुहा झुकविली सोंड. हत्तीवाणी गुरमी होती, तुहा झुकविली सोंड. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. गाभुळली चित्त तसे ओलावले तोंड. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. सेकंड इयर BBSC. या काळात जरा पूर्ण प्रेम भंगाच्या जरा नादाला लागतात आणि हॉस्टेलवर जरा गझल ऐकतात, ठीक नाही. मग मला सुचलं, जिंदगीची वाफ गेली इसानले पाणी. इसानले म्हणजे थंड पाण्यामध्ये गरम पाणी टाकलं की ते इसानले पाणी, की नाही. दोन्ही राहत नाही, ते थंडही राहत नाही गरमही राहत नाही. एक तर माणसानं गरम असावं, नाहीतर थंड असावं. ती इसानलेली अवस्था म्हणजे भंगी अवस्था आहे. आणि भंगीबद्दल तुम्हाला मी आता सांगितलं, हो की नाही. भंगी परवडत नाही आपल्याला. जिंदगीची वाफ गेली इसानले पाणी. जगण्याच्या दिवसात मरणाची गाणी. जगण्याच्या दिवसात मरणाची गाणी. मी पोरांना नेहमी सांगत असतो की मुलगी किती सुंदर आहे हे बघत असताना तिला किती भाव आहेत हे बी बघितलं पाहिजे. नाही तर गेली माग इकडून गेली व्यवस्थित तर तिकडून नाही आली व्यवस्थित, ठीक नाही. जिंदगीची वाफ गेली इसानले पाणी. जगण्याच्या दिवसात मरणाची गाणी. जगण्याच्या दिवसात मरणाची गाणी. तू तर तशी गायवाणी. तू तर तशी गायवाणी आणि भाऊ तू हे खोंड. तू तर तशी गायवाणी आणि भाऊ तू हे खोंड. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. शेवटची ओळ थर्ड इयरची बघा. सगळ्यात धोकादायक कोण असतो माहिती का? झोपेचं सोंग घेणारा सगळ्यात धोकादायक असतो. झोपणारा धोकादायक नसतो. नशा करणाऱ्यापेक्षा नशेचं सोंग करणारा धोकादायक असतो. हा माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव तुम्हाला माहित बघा. मला होती नशा तुला नशेमध्ये जाग. प्रेम बघी व्हायचं नसेल तर ह्या ओळी आठवा. मी म्हणेल तेव्हा, तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा आठवा बघा. मला होती नशा तुला नशेमध्ये जाग. सौंदर्याच्या बिनीवर नाचविला नाग. सौंदर्याच्या बिनीवर नाचविला नाग. मला होती नशा तुला नशेमध्ये जाग. सौंदर्याच्या बिनीवर नाचविला नाग. धरलेस शेपटीला. साप कसा मारतात माहिती का तुम्हाला? शेपटीला धरून त्याचं तोंड ठेचतात आणि मेलाय का नाही बघण्यासाठी रॉकेट टाकतात. बरोबर साहेब? त्याच्या तोंडावर रॉकेट टाकून मग मारतात त्याला.
मला होती नशा तुला नशेमध्ये जाग, सौंदर्याच्या बिनीवर नाचविला नाग, सौंदर्याच्या बिनीवर नाचविला नाग, धरलेस शेपटीला, धरलेस शेपटीला अन ठेसलेस तोंड, धरलेस शेपटीला अन ठेसलेस तोंड, आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड, आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड, गाभुळली चिच्च तसे उलावले तोंड, आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड, आयुष्याला घासले तू लाल आगे बोंड. तुम्हाला तसा अनुभव येणार नाही, परंतु माझ्या सगळ्या जीवनामध्ये यशस्वी होणाऱ्या मित्रांना माझी विनंती आहे की जीवनात निराश होऊ नका, त्यातल्या त्यात प्रेमानं तर निराश होऊच नका, कारण तुम्ही तुमचे त्याच्यामध्ये आयुष्य वाया घालता सगळं आणि नंतर तुम्हाला कळते की ती तिच्या 2 लेकरासह चांगली सुखी आहे की नाही. कुठेतरी लग्नात भेटते, 2 लेकरं सोबत असतात, आपण अतिशय प्रसन्न मनानं तिच्या जवळ जातो, आपल्याला वाटतं की किती छान झालं, किती दिवसानं आपल्याला चंद्र दिसला, आणि मग चंद्र तुम्हाला हळूच म्हणते, चंद्र तुम्हाला हळूच पाहते, हसते, तुम्हाला अजून बरं वाटते, आणि नंतर लहान लेकरांना म्हणते हा तुझा मामा आहे. आणि मग आपल्याला कळते की अरे आपण याच्यासाठी 10 वर्ष घातली, याच्यासाठी 20 वर्ष घातले. तसं काही नाही. करिअर करताना एक लक्षात ठेवा, जसं सुरुवातीला मी म्हणालो, काय म्हणालो की माझी ही क्लासमेट आहे तसं माझा हा क्लासमेट आहे असं म्हणण्यामध्ये आयुष्य घालतात खूप मुलं. मी कधीही सांगत नाही की हा माझा क्लासमेट आहे, तो डॉक्टर झालाय आणि त्याने माझं बघून दिले, अजिबात नाही. तू तुझ्या ठिकाणी यशस्वी, मी माझ्या ठिकाणी यशस्वी. कोणी दुसऱ्याचं नाव सांगायचं नाही. तुम्हाला नाव सांगायचंय तर तुमच्या वर्गात झालेला नापास कोणाचं सांगा सन्मानानं. तो माझा मित्र होता, माझा रूममेट होता, योगायोगाने नापास झाला, सन्मानानं सांगा ना. तुम्ही हे काय सांगता की तो माझा क्लासमेट आहे, त्याने माझं बघून लिहिलं, तो आता क्लासमन आहे आणि मी काय करतो, माझं खताचं दुकान आहे. हे असं नको. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि बक्षीस वितरणाच्या अगोदर मुलांसाठी एक छान कविता म्हणणार आहे मी, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुली आलेल्या आहेत म्हणून लेक नावाची मुलीवरची एक कविता, म्हणजे बापाचं आणि लेकीचं काय, मी फार गंभीर कविता नाही, ती छोटी कविता आहे की बापाचं आणि लेकीचं काय नातं असतं. तुमच्याही घरामध्ये तुमच्या बहिणी आहेत, तुम्ही हे सगळं नातं पाहिलेलं आहे. आपली आई आहे, आपली आई आपल्या वडिलाला, मी म्हणलं ना कशासाठी भांडते, एकाच नात्यासाठी भांडते, ते म्हणजे बापाचं आणि लेकीचं काय नाते. बघा या कवितेची ताकद काय तुम्हाला सांगतो मी. कविता अतिशय छोटी आहे, कविता अतिशय छोटी आहे. मुलीचं आणि वडिलाचं नातं काय असतं, मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी मी कविता लिहिली. आणि एक कादंबरीकार आहेत मिलिंद जाधव नावाचे, माझे मित्र झाले नंतर ते, त्यांनी ती कविता ऐकली आणि ते धाय मोकलून रडले. मी म्हटलं काय झालं तर म्हणली या विषयावर, म्हणजे बहीण भावाच्या भांडणावर. आता सेज मध्ये जमिनी जात आहेत, रस्त्यांमध्ये जमिनी जात आहेत, जसं आमच्या विद्यापीठामध्ये आमच्या जमिनी गेल्या तसं जमिनी जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसा मिळतोय आणि बहिणी भावावर मग हिस्सा मागतायत, बापाला हिस्सा मागतायत. त्याच्यावरची हक्कसोट नावाची कादंबरी त्या माणसाने लिहिली, मिलिंद जाधवनं, की त्याच्या बहिणीने त्याच्या वडिलांना वयाच्या 81व्या वर्षी बहिणीने वडिलांना कसा त्रास दिला हक्कसोट करण्यासाठी, कोर्टामध्ये मॅटर चालू आहे त्याच्यासाठी. ही अशी सगळी गोष्ट त्याने लेख नावाची कविता ऐकली आणि लेख नावाची कविता ऐकल्यानंतर ते म्हणला की हे सगळं मी सोडून देणार आहे का. आणि आईचं, वडिलाचं आणि बहिणीचं नातं किती महत्वाचं आहे. आणि मग मला त्या दिवशी कळलं की बहिणीचं आणि वडिलाचं नातं किती मोलाचं असतं. लेख नावाची कविता, छोटी कविता आहे बघा. प्रत्येक बापाला आपली मुलगी किती आवडते आणि मुलीला बाप किती आवडतो. आपल्याला आई आवडते ना, आपल्या सगळ्यांना आई आवडते, मला पण आई आवडते वडिलांपेक्षा जास्त, कारण आपल्या गोष्टी आई समजून घेते. आणि मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं ते वडिलांना, म्हणजे मुली वडिलांना जास्त समजून घेतात. मी नेहमी असं पाहिलंय की आजोबाचं आणि वडिलांचं भांडण असलं तरी नातीचं आणि आजोबाचं नातं जमतंय, मुलीचं आणि वडिलांचं नातं जमतंय. तसं मुलांचं सुद्धा असते, आजोबाचं आपलं जमते, बापाचं जमत नसलं तरी. बघा कविता, लेख म्हणजे कवितेचं प्रत्यक्ष रूप. लेख म्हणजे कवितेचं प्रत्यक्ष रूप. तिच्याशी बोलताना कोणत्याही बापाला मायेची हळवार आंतरिक लय सापडते. तिच्याशी बोलताना कोणत्याही बापाला मायेची हळवार आंतरिक लय सापडते. मंदिरातली अस्सल काशाची घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत. मंदिराची अस्सल काशाची घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत.
तशी लेक असते बापाच्या मनात, तशी लेक असते बापाच्या मनात. कठोरातला कठोर बाप सुद्धा लेकीजवळ लोणी होतो. कठोरातला कठोर बाप सुद्धा लेकीजवळ लोणी होतो. अगदी भांड कुदळ असला तरी लेकीजवळ मांडी घालून बसतो. अगदी भांड कुदळ असला तरी लेकीजवळ मांडी घालून बसतो. अगदी जाळ जाळ असल्या नात्यामध्ये सगळ्या, अगदी जाळ जाळ असला नात्यांमध्ये सगळ्या, तरी तो लेकीजवळ हिरवागार होतो असतो. तरी तो लेकीजवळ हिरवागार होतो. उन्हातला ऊन असला तरी तिच्या सावलीत शीतल शीतल होतो. लक्षपूर्वक लिहिलेले आहे तो त्याच्या ओळीत बघा. तिलाच दिसतो बापाच्या केसातला पांढरा केस. तिलाच दिसतो बापाच्या केसातला पांढरा केस. तिच्याच लक्षात येतो बापाचा विसरलेला रुमाल आणि जवळ आलेला वाढदिवस. तिच्याच लक्षात येतो बापाचा विसरलेला रुमाल आणि जवळ आलेला वाढदिवस. ती झटक्यात बदलायला लावू शकते बापाला न शोभणारं शर्ट. तुमचा सुद्धा हा अनुभव असेल. ती झटक्यात बदलायला लावू शकते बापाला न शोभणारं शर्ट. मामाचं गावही आवडत नसतं तिला बाबा इतकं. मामाचं गावही तिला आवडत नसतं बापा इतकं. आज्या आणि बापाच्या आबोल्यात सुद्धा ती दोघांनाही संवाद साधत असते. आज्या आणि बापाच्या आज्या आणि बापाच्या आबोल्यातही ती संवाद साधत असते दोघांनाही. मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं ती चवताळून म्हणू शकते जन्माच्या सोबत्याला सुद्धा. मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं ती चवताळून म्हणू शकते जन्माच्या सोबत्याला सुद्धा. बापाच्या नावासाठी नांदायले मी, बापाच्या नावासाठी नांदायले मी असा अभिमानानं ती नवऱ्याला म्हणू शकते आणि उदंड संसार ती सोडू शकते. मरणालाही श्रीमंत करणारं रडणं फक्त लेकीच्या गळ्यातून येतं. मरणालाही श्रीमंत करणारं रडणं फक्त लेकीच्या गळ्यातून येऊ शकतं. पदराच्या पालवाने हवा घालणारी लेक, पदराच्या पालवाने हवा घालणारी लेक आणि शांत झालेला बाप हे या पृथ्वीवरचं सगळ्यात अमर चित्र आहे. पदराच्या पालवाने हवा घालणारी लेक आणि शांत झालेला बाप हे पृथ्वीवरचं सर्वात अमर चित्र आहे. खरंच लेक काय असते? खरंच लेक काय असते? लेक बाबाची माय असते. खरंच लेक काय असते? लेक बापाची माय असते. लेक असते बापाची एकमेव हळवी जागा. लेक असते बापाची एकमेव हळवी जागा. लेक असते बापाच्या आवडत्या पुस्तकातलं आवडतं मोरपीस. लेक असते बापाच्या आवडत्या पुस्तकातलं आवडतं मोरपीस. लेक असते बापाचं बाईपण. लेक असते बापाचं बाईपण. लेक असते बापाचं पूर्णत्व. लेक असते प्रत्येक बापाची उमटून आलेली कविता. लेक असते प्रत्येक बापाची उमटून आलेली कविता. लेक असते प्रत्येक बापाची उमटून आलेली कविता. मागील 1 तासापासून मी तुम्हाला बोलत आहे, तुमच्या मनासारख्या कविता म्हणत आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकत आहात. याचा अर्थ असा नाही की मी कितीही बोलावं. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटची एक सगळ्या मुलांना आवडेल अशी एक कविता, एक चालेल ना? त्याचं कारण असं की काही पीजीची मुलं असू शकतात किंवा 4-5 वर्षाची मुलं असू शकतात. प्रेमाची अतिशय सुंदर अशी भावना आहे या कवितेमध्ये. बघा की चालेल ना एक कविता? असं म्हणतात की कासवीन आपल्या पिल्ल्यांना दूध पाजवत नाही, नुसत्या नजरेनं जगवते. आपण लहानपणी जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण आईचं दूध पिऊन मोठे होतो. कासवीन आपल्या पिल्लांना पाजवत नाही, ती नुसती बघते आणि तिचं पिल्लू जगते. प्रेमाची किती सुंदर परिभाषा आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं बघा ज्ञानेश्वरीमध्ये की कासवीन आपल्या पिल्लांकडे बघते आणि पिल्लं मोठे होतात. त्याला काशवी नजर हा शब्द दिला आहे. आणि माझ्या प्रेमासाठी मी माझ्या या कवितेला सुद्धा नाव दिलेले काशवी ओल. एक सुंदर कविता तुमच्यासाठी. दारूचा मोह चांगला नसतोच, पण मोहाची दारू नंबर 1 असते असं मी ऐकलंय. कवितेमध्ये संदर्भ आहे. कवितेमध्ये बघा, कवितेला शब्द वर्जन असतात. तुम्ही हे पण काढून टाका डोक्यातून की कवितेमध्ये हे शब्द असावेत, कवितेत ते शब्द असावेत, असं नाही. जगण्यामध्ये जे जे शब्द येतात ते शब्द कवितेमध्ये आले पाहिजे, फक्त ते अश्लील नसले पाहिजे. जगण्यात जे जे येऊ शकतात. आमच्या एका मित्राने लिहिलं, मटक्याचे शब्द दिले कवितेमध्ये.
तुमचा त्याचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही. पण ते मला सखे तू ओपन आणि मी क्लोज. तुम्हाला कळणार नाही किंवा आम्हालाही कळणार नाही. तर ते मी एका ठिकाणी एका गणपती महोत्सवामध्ये कविता म्हणली, सखे तू ओपन मी क्लोज, तुझ्याशिवाय माझ्याशिवाय तुझं अस्तित्व नाही, मी तुझी 12 पर्यंत वाट पाहतो राहतो. तर मला वाटलं ही कविता कोणाला कळलं नसेल. कवी संमेलन झाल्यावर एक जण मला म्हणा तुम्हाला कसं काय माहित की क्लोज 12ला येत असते रात्री म्हणून. मी माझ्या गड्यातून ऐकून घेतले सगळं की ओपन दुपारी 12ला येते आणि क्लोज रात्री 12ला येते. ते आकडे दोन येतात. ते सखे तू ओपन मी क्लोज, तुझ्याशिवाय माझ्याशिवाय तुझं अस्तित्व नाही, मी तुझी रात्री 12 पर्यंत वाट पाहतो. म्हणजे ओपनचा आकडा क्लोजच्या आकड्याची रात्री 12 पर्यंत वाट पाहतो असा तो संदर्भ होता. कवितेला शब्द काही वर्जन असतात, फक्त ती भावना प्रामाणिक असली पाहिजे, प्रतिमा ह्या प्रामाणिक असल्या पाहिजे, अश्लील नसल्या पाहिजे, एवढी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. कविता बघा. डोळ्यात मवाची धार, शेवटची कविता आहे, समारोपाची कविता आहे, सुंदर प्रेमाची कविता आहे. तुमच्या सगळ्यांची अगोदरच मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही म्हणसाल की प्रमुख पाहुण्यांनी कसे आभार व्यक्त केले. तर तुम्ही इतके हुशार विद्यार्थी असताना तुम्ही अतिशय मन लावून या कविता ऐकल्या, प्रेमाच्या कविता ऐकल्या. गंभीर कविता वगैरे गंभीर कवी संमेलनामध्ये लोक ऐकतात, पण तुमच्या इतक्या बिजी शेड्यूल मध्ये तुम्हाला बक्षीस वितरणाचे बक्षीस घ्यायचे, तुम्ही अतिशय मेकअप करून आलात, सगळ्यांनी तयार होऊन आलात. त्याच्यात फक्त एकच वाक्य ऍडिशनल करतो की या मेकअप कडे जसं आपलं लक्ष आहे तसं आतून मेकअप होण्यासाठी सुद्धा थोडं लक्ष द्या. नुसतं पुस्तक वाचण्याबद्दल बनत नाही, अभ्यास करण्याबद्दल बनत नाही. आतून मेकअप होण्याची गोष्ट फक्त डिग्री पूर्ण करणं, पीजी पूर्ण करणं, पीएचडी पूर्ण करणं, क्लास 1 होणं, फ्लॅट घेणं हे इतक्यापर्यंत बनत नाही. आतून मेकअप होण्याची गोष्ट मी एकच सांगतोय, आपल्याला जसं आपलं करिअर पूर्ण करायचंय, आपल्याला मेकअप व्हायचंय आपल्या अनेक परीक्षांमध्ये, तसं माणूस म्हणून आपण आतून मेकअप होण्याची प्रक्रिया करावी. प्रत्येक माणसाला समजून घ्यावं, इथल्या दुःखी माणसाला आपण समजून घ्यावं आणि जगामध्ये माणूस म्हणून आपण छान जगावं. आपले नाते, आपले आई वडील, भाऊ बहीण यांना जसं सांभाळतो तसं मित्रांना आपण सांभाळावं. आयुष्यात कुणालाही कृतज्ञ होऊ नका. कृतज्ञ होता नाही आलं तरी चालेल, पण कुणावर कृतज्ञ होऊ नका. माणसं सांभाळा. कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंत माणसं मरण पावली, ज्यांच्याकडे कोट्यावधी संपत्ती होती, पण त्यांना शेवटी आपल्या मुलाला सुद्धा अंत्यविधीला आणता आलं नाही. काळ कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून आतून मेकअप करा, स्वतःला माणूस म्हणून मोठं करा. येणारा काळ सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे असं समजा. निराश होऊ नका. मला रिपीट करावं लागले, मला MBBS करायचं होतं, असं काही नाही. माझ्यासाठी निसर्गानं व्हेटरनरी तयार केलं होतं कॉलेज. मी उत्तम पशुवैद्यक होणारे, मुक्या जनावरांचं दुःख मी समजून घेणारे, ज्याची वेदना कोणालाच कळत नाही त्याची वेदना मी समजून घेणारे, मी मोठी डॉक्टर होणारे, मी मोठा डॉक्टर होणारे असं समजून घ्या. आयुष्य सुंदर करा, त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि बघा, डोळ्यात मवाची धार, डोळ्यात मवाची धार, लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं. डोळ्यात मवाची धार, लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं. माथ्यावर रोज दुपार, पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं. बघा, एक शब्द दोन अर्थ आलेला आहे या ठिकाणी. गार होणे म्हणजे सावली मिळणे, हे दुसऱ्या अर्थाला दुसऱ्या ओळीमध्ये आले. आणि गार होणे म्हणजे एकदम शाट होणे, शुद्ध मराठीत सांगायचं. शुद्ध मराठी भाषेत गारच झालो मी, आपण म्हणतो की नाही, गारच झालो म्हणजे शाटच झालो. एका शब्दाचे किती सुंदर असतात बघा. वामनदादा कर्डक यांनी काळा हा शब्द, जो आपल्या सगळ्यांना आवडत नाही शब्द, काळा रंग काळा शब्द, वामनदादा कर्डक यांनी एका शब्दाचे किती अर्थ काढले बघा. काळ्या धरणीवरचे काळे, काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे, करील काळे आपले आता, काळ्या करणी सवे. एका शब्दाचे किती अर्थ आहे. तसं इथं मी घेतलं की एक गार हा शब्द कसा आहे. डोळ्यात मवाची धार, लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं. माथ्यावर रोज दुपार, पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं. नागीन दुखावी खोल, नागीन दुखावी खोल तसे तुझे बोल उतरले खोल खोल जगण्यात. नागीन दुखावी खोल तसे तुझे बोल उतरले खोल खोल जगण्यात. बोलाच्या जावे खोल, लागते ओल कासवी ओल तुझ्या बघण्यात.
हे दुखणे काढून टाक, हे दुखणे काढून टाक, पोचली हाक जीवाला धाक, तुझ्या दुखण्यानं माथ्यावर रोज दुपार, पायी अंगार जिंदगी गार, तुझ्या पदरानं. शेवटची आणि दुसरी ओळ बघा. देहाची चेतुनी धुनी बसावा मुनी, तशी तुझी गाणी गाणी कंठात. देहाची चेतुनी धुनी बसावा मुनी, तशी तुझी गाणी गाणी कंठात. गाण्याचे फडफड पंख, जीवाला डंख डंख ही खोल खोल देठात. दे डंख मला दे ताल, दे डंख मला दे ताल, रुजुनी खोल जीव जीवान. माथ्यावर रोज दुपार, पायी अंगार जिंदगी गार, तुझ्या पदरानं. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळं समारोपाची कविता सादर केल्यानंतर सुद्धा एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरची छोटी रचना आपल्या सगळ्यांची परवानगी आहे असं समजून मी सादर करतो. बघा, आपण अतिशय आनंदानं बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे आणि जगात महापुरुष हे कोणीही एका जातीचे नसतात आणि बाबासाहेब आंबेडकर तर आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाबद्दल तर सगळ्या जगाने त्यांना सन्मान दिलेला आहे. महापुरुष हे एका जातीचे नसतात. मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे प्रश्न पडले आणि त्या सगळ्या प्रश्नांचं जे उत्तर, प्रश्न सगळे आहेत बघा. म्हणजे आपण असं मानतो की बाबासाहेबांनी या देशामध्ये जे काही आधुनिक क्रांती केली, देश नवा निर्माण केला, सगळ्या ज्ञानी किंवा अभ्यास करणाऱ्या ज्यांना मोठं व्हायचंय त्या सगळ्या माणसांसाठी बाबासाहेब हे ज्ञानमूर्ती आहेत. मला बाबासाहेब ही मोठी का आहे, तर मी खरा बाबासाहेबांचा अनुयायी का आहे. ज्याचे आई वडील शिकलेले नव्हते त्यानं स्वतः PhD MA करेपर्यंत शिक्षण घेतलं आणि माझी मुलं दोन्ही डॉक्टर आहेत, म्हणजे मी खरा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. बाबासाहेब हे माझ्यासाठी दीपस्तंभ आहेत. बाबासाहेबांच्या बोटाला धरून मी पुढे आलो आणि योगायोगात 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आणि स्नेहसंमेलनात खरं तर मी सुरुवातीलाच म्हणायला पाहिजे होती, परंतु स्नेहसंमेलनाला म्हणलं नाही मी. बघा, कविता सुंदर आहे, निश्चितपणे तुम्हाला आवडेल. लोकलयीची कविता आहे. अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, म्हणजे बाबासाहेब. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ, म्हणजे हा सगळा व्यवस्थेचा तळ कोणी ढवळून काढला, आपल्या सगळ्या व्यवस्थेचा, आणि याच्यातला गाळ कोण उपसून काढला. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ, टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. काय काय प्रश्न आहेत. तळ कोणी ढवळून काढलाय, गाळ कोण उपसून काढलाय, कोण सूर्याचा झळाळ आहे. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ, टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. आणि बाबासाहेबांसाठी शब्द वापरला मी माय. आपण सगळ्यात आवडत्या आपल्या आईला आपण माय म्हणतो. जगात एकमेव बाबासाहेब असे आहेत जी सगळ्यात जगात सगळ्यात मोठी जयंती साजरी होते आणि त्या बाबासाहेबांना मी माय म्हणलंय. आपण सगळेजण माय म्हणतो. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ, टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. कोण उजेडाचा लेक, कोण मातीसाठी नेक, कोण सागराची गाज, कोण मानसाची लाज. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. आणि मग मी प्रश्नांची उत्तर दिली. बाबासाहेब काय काय. बाबासाहेब आग आहेत आणि बाबासाहेब पाणी सुद्धा आहे. कारण जगातला सगळ्यात मोठा शांतीचा धर्म जर कोणी बाबासाहेबांनी धम्म दिलाय आपल्या देशाला, म्हणून मी असं लिहिलं. भीम आग आणि पाणी, भीम उजेडाची गाणी, भीम आग आणि पाणी, भीम उजेडाची गाणी. कोटी कोटी लोकांसाठी भीम चाले आणवाणी, कोटी कोटी लोकांसाठी भीम चाले आणवाणी. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. ही अतिशय महत्वाची ओळ आहे बघा. भीम काल आणि आज, भीम उद्याचा आवाज, भीम काल आणि आज, भीम उद्याचा आवाज. दिली घटना देशाला, भीम झाला सरताज. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. आणि शेवटच्या ओळी.
राजा भीमाच्या नावानं माझ्या कपाळाला निळ, माझे आसुसाले पंख भीमा मोकळ आभाळ, माझे आसुसाले पंख भीमा मोकळ आभाळ, माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, आयुष्यासाठी शुभेच्छा, सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सगळ्यांचा अगोदरच मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.